तन्वी, फेक, प्रभू, सिम्पथी, दीपाली, आगपेटी, अनुश्री. पलटू. खूप लोकांची अपेक्षा होती की मी तिकडे राहावं की अरे यार एक जेन्युन पार्टिसिपेंट तिकडे आम्हाला बघायला मिळत होती, आता त्यांनाही तिलाही काढून दिलं. मला राग एक्सप्रेस करता येत नाही, ते मला करता आलं तिकडे. ताई अगं हे गेमसाठी आहे, बाहेर तुम्हाला भेटलीस ना मी तुला प्रेम देणार आणि तुला माझ्याशी प्रेम होणार. आरबी घरात रिअल तसाच आहे का? कारण तो जेंटलमन म्हणून आता बाहेर सगळ्यांच्या समोर येतो. स्वतःच्या वाक्यांना खूप कॉन्ट्राडिक्ट करत होता ॲक्शनमध्ये, म्हणून मला राग पण येत होता त्याचा. तुम्ही ग्रुपमध्येच खेळताय आणि मला म्हणताय इंडिव्हिज्युअली खेळा. विशालने मला एकदाही नॉमिनेट केलं नाही. विशाल काहीही माझ्याबद्दल चूक किंवा वाईट पण बोलला असेल त्यांनी मला तोंडावरून सांगितलं आहे. शिव्या दिल्या तिने मला. काय ग तू शिव्या देतेस? आईला घेऊन आलीस तू? अक्कल आहे तुला? नाही अक्कल. आवड. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या सीझन 6 मधनं यावेळी एविक्शन झालंय ते प्राजक्ता शुक्रेचं. प्राजक्ता आत्ता आपल्यासोबत आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू दीपाली. बरं, सगळ्यात आधी आज जाण्याच्या आधी आपण इंटरव्ह्यू केलेला तेव्हा खरं तर तुझं असं म्हणणं होतं की एक गोष्ट तुझ्या स्वभावातली अशी आहे की तिथे गेल्यानंतर तुला बोलावं लागेल, जे की तू शांत स्वभावाचीच असं तू म्हटलेलंस आमच्या इंटरव्ह्यूमध्ये. काय वाटतं, कुठलं रिझन कारणीभूत ठरलं या गोष्टीला एविक्शनसाठी? कारण बरेच आठवडे खरं तर तू तग धरलास, पण नेमकं कारण तुला काय वाटतं, कशामुळे तू बाहेर पडली असावीस? माहीत नाही मला ॲक्च्युली काय कारण असेल. कारण जे आम्ही तिघे बॉटममध्ये आलो होतो त्यापैकी पण मला असं वाटत होतं की मी नाही जाणार आणि खूप लोकांचा सपोर्ट आहे असा मला विश्वास होता आणि आत्ताही आहे. तर ते कारण तर मला काही सांगता येणार नाही की काय असेल हे. आणि हो, खूप बोलावं लागलं जे मी तुला म्हटलं होतं. आणि आनंदच आहे या गोष्टीचा की एक खुलण्यासाठी मला एक स्कोप मिळाला त्या घरात. आणि जसं मी तुला आय थिंक सांगितलं होतं की मला राग एक्सप्रेस करता येत नाही, ते मला करता आलं तिकडे. तर या गोष्टी डेफिनेटली माझ्या एक लाईफमध्ये ॲड झाल्या आहेत. खूप गोष्टी शिकल्या आहेत मी तिकडे, खूप पर्स्पेक्टिव्स नवीन शिकले आहेत. तर बिग बॉसच्या घरामधनं निघताना मी डेफिनेटली स्ट्रॉंग होऊनच निघाले आहे. पण जे बॉटम 3 तुम्ही होतात, तुला वाटलं होतं त्या तिघांमध्ये तू बाहेर पडशील का तुला आणखीन वेगळ्या नावाची अपेक्षा होती? मला असं वाटलं की रेवा निघणार, कारण लोकांनी माझी एक जर्नी बघितली आणि एक वाईब अशी येत होती की त्यांना माझी जर्नी आवडती. एक वेगळं कलर होता माझा वर्सेस सगळे लोक जे एकासारखेच वागत होते किंवा खरं वागत होते का नाही वागत होते, वर्सेस मी रिअल होती तशीच राहिले. तर मला असं वाटलं की ते एक रंग लोकांना हवं असेल आणखीन बघायला. आणि मला सगळ्यांचे फीडबॅक पण तेच आहेत की अरे यार एक जेन्युन पार्टिसिपेंट तिकडे आम्हाला बघायला मिळत होती, आता तिलाही काढून दिलंय वगैरे. तर तो फीडबॅक बघून तर पण मला असंच वाटतंय की खूप लोकांची अपेक्षा होती की मी तिकडे राहावं. बाकी माझ्या हातात तर नाहीच आहे. येस, पण घरातले जे काही सदस्य होते त्या सगळ्या सदस्यांमध्ये तन्वी ही खूप स्ट्रॉंगली नेहमी तुला नॉमिनेट करायची की प्रत्येक वेळेला, आणि अर्थात राकेशही. कारण हे दोघं होते, त्यांना नेहमी वाटेल की तू नॉमिनेशनमध्ये यावं आणि तू घराबाहेर पडावंस. ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? यावेळेला खरं तर सागरदादामुळे तू नॉमिनेट झालीस, पत्रामुळे. कुठेतरी सागरदादा कारणीभूत ठरला त्याला, असं वाटतंय तुला? तो क्षण खूप इमोशनल होता दोघांसाठी. आणि तेही ऑब्व्हियसली कारण टाईम लिमिट असते, तो पूर्ण तुम्हाला दाखवलं गेलं नाही, आमचं पूर्ण कॉन्व्हर्सेशन दाखवलं गेलं नाही. ते जसं दाखवलं गेलं तर असं वाटतंय की अरे ही तर आधी म्हणत होती की नाही वाचायचं मग नंतर का, असं नव्हतं ते. सागरदादाशी मी एवढा 2 महिन्यात पण खूप बॉन्ड झाले. त्याला मी एवढं वीक नीजवर जाताना कधीच बघितलं नाही. तो असा एक स्ट्रॉंगच व्यक्त ना होणारा असा नेहमी होता. त्याला बघून आणि एक बापा आणि मुलीचं बॉन्ड, माझे पण बाबा आहेत, माझाही तसाच बॉन्ड आहे. तो एक डोक्यात विचार. त्याने एकदा मला म्हटलं की तू मागच्या आठवड्यात खूप स्ट्रॉंगली बाहेर निघाली, पहिल्यांदा सेव्ह झाली, मी बॉटममध्ये होता, ते विचार करतेस का? तो एक थॉट. आईचं ते नावाचं पत्र आहे, तो एक थॉट. तर ते सगळं मिळून ते सगळं असं एक दडपण येतो की यार खरंच करू, मग सागरदादाला नाही मिळणार, मग त्याला वाचायला नाही मिळणार. कारण आपण स्पेशली जे इमोशनल लोक असतात ना, त्यांनाच हा प्रश्न पडतो. ज्यांना प्रॅक्टिकली डिसिजन घ्यायचं अशा क्षणीसुद्धा जे प्रॅक्टिकल राहत होते त्यांना घेता आलं. पण मी आहे इमोशनल मुलगी आणि मला आवडतं ती नाती बनवायला आणि ती नाती जपायला मला आवडतं. आणि तो दडपण पण म्हणूनच आला होता. मी अशी व्यक्ती नसती तर मी स्वतःसाठी सेल्फिशली विचार करून पटकन बजर दाबता आलं असतं मला. तर ते कुठेतरी असं, आणि सागरदादानी पण जे केलं ते स्वतःसाठी नाही केलं, अगं दाब ग, असं होतं त्याचं ते. तर ते दोघांसाठीच ते जसं पोर्ट्रे झाले ते उलटच झालंय. ते होतं कारण आम्ही दोघांनी एकामेकांना वीक केलं इमोशनली इन अ वे.
पण ह्याला राखी कुठेतरी कारणीभूत ठरली, कारण बजर वाजवायचा तुला होता, सागरदादाने त्याच्यावर हात ठेवून तो बजर वाजवला त्याने, पण राखी ही याला कारणीभूत ठरली कारण तिच्या डिसिजनमुळे खरं तर तू नॉमिनेशनमध्ये गेलीस. बरोबर. राखी ना जे करते ते सगळं गेमसाठी करते. राखी मनाची खूप छान आहे हे मी ओळखलं तिला, आणि खूप प्रेमळ आहे, आणि मला तिने नेहमीच सपोर्ट केला. म्हणजे ती पहिल्या आठवड्यात येऊन तर माझ्यावरच भिडली होती सर्वात आधी, खूप नावं ठेवणं, तू हे आहे, तू ते आहे. मग तिने ऑब्झर्व करणं, नोटीस करणं सुरू केलं, आणि तिला कळलं नाही यार ही इंटेलिजंट मुलगी आहे, हिला कळतं, हिला व्यक्ती कळतात, ही रिअल आहे. तिने खूप कॉम्प्लिमेंट केलं, यार तू खूप रिअल आहे. आणि राखी जी एवढी एक्सपिरियन्स्ड प्लेअर आहे बिग बॉसची, तिच्याकडनं हे कॉम्प्लिमेंट येणं, तिच्याकडनं हे कॉम्प्लिमेंट येणं की तू मास्टर माइंड आहे, तू हुशार आहेस, तुला लोक ओळखता येतात, माझ्यासाठी तिकडे खरंच एक जिंकण्यासारखंच ती फिलिंग आहे. कारण राखीला आपण असं म्हणतो की बिग बॉसच्या शोची मेंटॉर ती बनू शकते. तिला खूप ओळखता येतो गेम, तिला खूप ओळखता येतात व्यक्ती, आणि तिने मला ओळखलं, तिने मला ते एक कॉम्प्लिमेंट्स जे दिले ना, ते माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि येस, तिकडे तिचा तो डिसिजनमुळे मी नॉमिनेट झाले, पण तिचं कामच ते की ती गेमला कसं इंटरेस्टिंग बनवेल, कशी ती ट्विस्ट आणणार, ती बिग बॉसच्या खाली त्याप्रमाणेच काम करते, राईट, असं मला वाटतं. तर ठीक आहे, इट्स ओके. तन्वी आणि राकेशबद्दल मी तुला यासाठी विचारलं कारण राकेशच्या तू किती विरोधात गेलीस तरी तुमचं एक नंतर एक कन्व्हर्सेशन व्हायचं. तन्वी बाबतीत आत्ताही जेव्हा तिला टास्कमध्ये लागलं होतं, शेवटच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये, तेव्हा तू तिला असं हात लावलंस आणि तिने असं थोडंसं झटकल्यासारखं केलेलं. सो तन्वी आणि तुझ्यामध्ये ती नेहमी दुश्मनी राहिली आहे आणि राकेशबाबतचं तुझं रिलेशन? राईट. दुश्मन असं नाही म्हणणार मी, तिला एवढं इम्पॉर्टन्स देणारच नाही आहे की ती माझी दुश्मन आहे वगैरे. ती जे तिकडे करत होती ती गेमसाठी करत होती, ते मला माहिती आहे. कारण ती मध्ये मध्ये एक दोनदा मला अशीही बोलले की ताई अगं हे गेमसाठी आहे, बाहेर तू मला भेटलीस ना मी तुला प्रेम देणार आणि तुला माझ्याशी प्रेम होणार, असं तीच मला बोलली आहे. तर ते मला कळतं की हे गेमसाठी पर्सनॅलिटी चेंज करतात, पण ते मी कधीच केलं नाही. राकेशबद्दल पण मला नेहमी कन्फ्युजन राहिलं, कारण तो स्वतःच्या वाक्यांना खूप कॉन्ट्रॅडिक्ट करत होता ॲक्शनमध्ये. म्हणून मला राग पण येत होता त्याचा की अरे मग तू बोलताना एवढं छान बोलतो माझ्याशी, आणि नॉमिनेट करताना मला सर्वात आधी टार्गेट करतो, हा ग्रुप डायनॅमिक आहे का? तेव्हाही त्यांनी मी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं, म्हणजे ग्रुप डायनॅमिकच होतं. कारण त्याच्या ग्रुपमध्ये जे जे लोक होते त्यांना नॉमिनेशनमध्ये नको जायला, किंवा ते गेले तर कोणीतरी असं व्यक्ती हवा जो काय माहिती जे काही त्याचं डायनॅमिक्स असेल डोक्यात, तर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे माझ्याकरता मग कठीण होऊन गेलं. कारण अशी लोक मला ना कळतच नाही, जे बोलतात काही आणि करतात काही. त्यापेक्षा तुम्ही तोंडावर वाईट राहा आणि वाईट करा, चालेल, मला माहीत असेल की तुम्ही हे फील करता माझ्यासाठी. नॉमिनेशन येऊन रडणं हे मला नाही कळत, किंवा तू खूप इंटेलिजंट आहे, तुला व्यक्ती खूप व्यवस्थित कळतात म्हणून नॉमिनेशनमध्ये कारणं दुसरी द्यायची नाही कळत मला. तर त्यामुळे तो माझ्यासाठी खूप एक कन्फ्युजिंग कॅरेक्टर आहे. पण घरात प्रत्येक सदस्यांचं असं म्हणणं होतं की प्राजक्ताला नेहमी आधाराची गरज लागते. जेव्हा रुचिता गेली तेव्हा तू विशालकडे गेलीस, आणि जेव्हा करण गेला त्यांचं म्हणणं होतं तू राकेश सोबत जास्त बोलायला लागलीस. सो सदस्यांचं असं म्हणणं झालं की तुला दोघांपैकी कोणीतरी एकाचा आधार हवा होता, तिला प्रत्येक वेळेला आधाराची गरज लागते. जर काटा ग्रुपमध्ये बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नसता तर तू काटा ग्रुपमध्ये असतील राकेश सोबत, की तुला विशालच्या गोष्टी जास्त पटत होत्या? मी एक बिग बॉसची जर्नी बघेन ना पहिल्या दिवसापासून, विशालने मला एकदाही नॉमिनेट केलं नाही. विशाल काहीही माझ्याबद्दल चूक किंवा वाईट पण बोलला असेल त्यांनी मला तोंडावरून सांगितलं आहे. तर जसं मी म्हटलं, मला अशा लोकांशी डील करणं जास्त सोपं पडेल जे तोंडावर आहेत, वर्सेस असे लोक जे बोलतात काही आणि करतात काही. दुसरं गोष्ट म्हणजे ही लोकं जी बोलली आहेत ते स्वतः इंडिव्हिज्युअली कुठे खेळतात, आजपर्यंत खेळले नाही आहेत. तन्वी एवढं बोलायची की मी इंडिव्हिज्युअल, मग तिने का ग्रुप बनवावं? ती का ग्रुपमध्ये खेळते? खेळ मग इंडिव्हिज्युअली, का स्ट्रेंथ नाही दाखवली तू? तुला गरज पडली ना ग्रुप बनवण्याची. मी नाती बनवत नाही, मग दादा आणि हे आणि ते, मग का? तर सगळेच बोलतात काही आणि करतात काही. मी ज्यांनी बोललं मी सगळ्यांना हेच बोलले की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळताय का? तुम्ही ग्रुपमध्येच खेळताय आणि मला म्हणताय इंडिव्हिज्युअली खेळा का? या घरात ॲटलिस्ट सिंगल डिजिटपर्यंत येऊस्तोवर सगळ्यांना एक कॅल्क्युलेशन झालं होतं, समजलं होतं की आपल्याला नंबर गेमची गरज पण पडते, ते वोटिंगसाठी असो किंवा टास्कसाठी असो. आणि ते स्मार्ट प्ले आहे की तुम्ही अलायन्स करताय, तुम्ही तुमच्याबरोबर लोकं ठेवतायत, कारण तुम्ही टास्कमध्ये एकटे नाही खेळू शकत. तर मी ते गेमसाठी केलं जे केलं, आणि त्याला स्ट्रॅटजीज म्हणतात, त्याला गेमच म्हणतात, पण त्याला जसं पोर्ट्रे करतात लोक ते तसं वाटायला लागतं. तर मला असं वाटतं की या घरात कोणीही एकटं खेळत नाही, या घरात सगळ्यांना पाठिंब्याची गरज आहे. पण बोलताना टार्गेट करताना एका व्यक्तीला असं बोललं जातं उगाच.
एविक्शन तू घराच्या बाहेर पडलीस नाहीस, म्हणजे अगदीच तू दरवाजा क्रॉस केला असशील आणि पाठ वळल्यावर तन्वी असं म्हणाली होती, अर्थात तू पाहिला असेल तो आत्ता एपिसोड निघतानाचा, की लगेचच ती मला जायलाच हवी होती, ती नेहमी हो. अशी घोळून बोलायची, तिला सगळ्यांसोबत एक अलायन्स करायचं होतं आणि ती साखरेसारखी सगळ्यांना, तुला आयुर्वेदिक असं तिने नावच ठेवलेलं. सो तन्वीचाच हा गेम होता की तुला बाहेर काढायचं. खरं तर तुला एकंदरीत तन्वीच्या गेमबद्दल तू आता म्हणालीस की ती तुला फेक वाटते, हो. बट लगेच असं एखादा व्यक्ती घराबाहेर पडणं आणि त्याच्याबद्दल बोलणं तुला किती पटतंय? त्याच्यातच तिने तिची इन्सिक्युरिटी दाखवून दिली किंवा जेलसी दाखवून दिली. तिने आय थिंक हे मला माझ्या फ्रेंड, मी नाही बघितले एपिसोड्स, सांगितलं की ती असं पण काहीतरी म्हणाली होती की ही ह्याच्यात असं काय आहे की हिच्याशी सगळे येऊन बोलतात. तर मला असं वाटतं की लोकांना ना एक जेन्युइन वाईब्सची कल्पना असते किंवा कळतात. जे लोक जेन्युइन वाटतात त्यांच्याशीच तुम्ही जाऊन जास्त बोलता, हे फॅक्ट आहे, दुनियाचाच फॅक्ट आहे. आणि त्या घरात सगळेच म्हणजे दुसऱ्या ग्रुपचे असून सुद्धा आपल्या पर्सनल लाईफबद्दल किंवा आपल्या पर्सनल फिलिंग्सबद्दल माझ्याशीच व्यक्त झाले. तर ते का व्हावं? कारण मी जेन्युनली मनापासून बोलते, जे बोलते मी उगाच तोंडावर काही आणि पाठीमागे काही नाही आहे. ती रुचिता असो, ती टोळीत असून सुद्धा त्या फोन टास्कपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं तिच्या पर्सनल लाईफबद्दल. पण सर्वात आधी घरात ती माझ्याशी व्यक्त झाली, जेव्हा की आम्ही खूप ऑपोजिट होतो तेव्हा. एक नावं पण ठेवायची तिला, पण व्यक्त ती माझ्याशीच झाली. अनुश्री व्यक्त ती माझ्याशीच झाली. आरबी माझ्यासमोर येऊन व्यक्त व्हायचा. तर ही गोष्ट मी नेहमीच नक्कीच कमवली आहे की माझे ते जेन्युननेस लोकांपर्यंत पोचलंय. आणि काही असं तर गेमशिवाय त्यांना वाटायचं की ॲटलिस्ट ही ऐकून घेईल, ही समजून घेईल. आणि तन्वीला त्या गोष्टीची कुठे ना कुठे जेलसी वाटत असेल की माझ्याशी का नाही बोलत आहे. आणि ती खूप कॉन्ट्रॅडिक्टिंग सेंटेन्स हे बोलली आहे की तू आत्ता प्रश्नामध्ये जे मला जे विचारलं त्याच्यावर मला आठवलं, तू एकदा रिपीट करतेस का, म्हणजे मला उत्तरमध्ये आठवेल. आताच ती जाताना एलिमिनेशनला असं बोलली की ती आयुर्वेदिक आहे, तिने तुला आयुर्वेदिक नाव ठेवलंय आणि ती हां. लगेचच पलटल्यावर ती अशी म्हणाली ती साखरेच आहे, हिला प्रत्येक वेळेला म्हणजे ती अशी सगळ्यांशी घोळून बोलते, सगळ्यांनाच तिला असं एक मिठास असते ना, करेक्ट ती मुद्दामून अशी सोबत ठेवते आणि तिला सगळ्यांशीच चांगलं राहायचं असतं, सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं करेक्ट असतं. करेक्ट मला राखीने एक नाव दिलं होतं, मिठी छुरी. ओके. तर मला असं वाटतं की सगळ्यांची आपली आपली वे आहे गेममध्ये पुढे वाढण्यासाठी. मी छान बोलून लोकांचं मन जिंकत होते, बरोबर. त्यात काहीही मला चूक वाटत नाही. कारण मी नेहमीच, तुम्ही ऐकलं असेल, मी नेहमीच म्हणत होती की मला बिगर पिक्चर बघायची. या घराच्या बाहेर पडल्यानंतर लोकांच्या मनात असं कधीही माझं नाव आठवून नको वाटेल की अरे ही मला ना अशी बोलली होती, आणि ते नाही होणार. या गोष्टीच मला खरंच गर्व आहे की मी कोणाचं मन एवढं नाही दुखवलंय की मी त्यांच्याबद्दल ते माझ्याबद्दल वाईट विचार करतील. आणि तिला एवढा त्रास होता, तर मग ती का संकेत जवळ जाऊन बोलली की तू तिच्याबरोबरच का बसतो, म्हणजे तुला पण कुठे ना कुठे अलायन्स करायचं होतं. गेमच अलायन्सचा आहे, गेमच हा आहे की तुमच्याबरोबर तुम्ही किती लोकांना ठेवू शकता. आणि मी तेच म्हणते ना तुला की मग ती इंडिव्हिज्युअल का नाही खेळली, ती हे बोलूच शकत नाही. ती शेवटपर्यंत इंडिव्हिज्युअल खेळली असती तर तिचं ते प्रश्न करणं एकदम करेक्ट होतं. तर तिला तोच राग यायचा की माझ्याशी बोलत नाही आणि हिच्याशी बोलतायत, त्या जेलसीमध्ये तिने ते पोट्रे केलं. पण मागासचा माझा एक प्रश्न असा होता की कदाचित जर ह्या त्यांचा काटा ग्रुप नसता तर तू राकेश सोबत अलायन्स केले असतेस का, तुला विशालच जास्त चांगला वाटतो त्या गेमसाठी? बरोबर. गेमसाठी तर सगळेच आपल्या आपल्या हिशोबाने खेळतात, कोणी चांगलं वाईट. मी बिग बॉसच्या घरात मी असं म्हणते काहीच वाईट नाही आहे आणि काहीच छान नाही, काहीच चूक नाही आणि काहीच करेक्ट नाही. सगळ्यांचे आपले आपले वे अँड पर्स्पेक्टिव्ह आहेत. माझ्या पर्स्पेक्टिव्हनी मी माझं बघेन तर राकेशने नेहमीच मला नॉमिनेट केलं आहे आणि पाठीमागे काही आणि तोंडावर काही राहिलं आहे. वर्सेस विशालनी मला कधीही नॉमिनेट केलं नाही आणि सपोर्टच केलं आहे. आत्ता मागच्या 2 एपिसोडमध्ये आय थिंक मला कळलं की तो काहीतरी अनुश्रीबद्दल बरोबर बसून काहीतरी म्हणत होता. पण तेही मला असं वाटतं की तो मला येऊन त्यांनी सांगितलं असतं. तर तोंडावर राहणारी लोकं मला जास्त करेक्ट वाटतात टू डील विथ. तर मी विशालशीच डील केलं असतं किंवा अलायन्स मी विशालशीच केला असता. ओके. करण आणि तुझा एक वेगळा बॉन्ड आम्हाला पाहायला मिळाला होता. करण जेव्हा आला तेव्हाही त्याला आम्ही असे प्रश्न केले होते की तुझ्या आणि प्राजक्तामध्ये एक वेगळा बॉन्ड पाहायला मिळाला. ते नातं मैत्रीचं होतं, मैत्रीच्या पलीकडचं होतं, ते प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा होती. करणकडनं ते आम्ही स्पष्टीकरण घेतलंच, पण तुझ्याकडनंही आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच. मी आमच्या ग्रुपचे स्पेशली आम्ही तिघे, मी करण आयुष, आम्ही तिघांना मी म्हणेन बॅक बेंचर स्टुडंट्स असे आम्ही आहोत. आणि ते बॅक बेंचर्सची जी मस्ती चालते ती आम्ही खूप करायचो. बिग बॉसने रागवलंही आहे आम्हाला की काय तुम्ही पिक्चरच्या गप्पा मारताय किंवा काय काय. आणि हा एक गेम करणनी आमच्या सगळ्यांबरोबर सुरू केलं होतं, सगळ्यांना मारून मारून पळायचं किंवा असं इकडे मारायचं तिकडे मारायचं. मग आम्ही पण त्याच्यामुळे आम्हाला सवय लागली. तर ते गेम खेळत बसायचो आम्ही. तर हा एक खूप असं प्युअर फ्रेंडशिपचाच नातं आहे आणि जेन्युन कनेक्ट होतं, त्यात काही मेडअप नव्हतं.
आणि खूप हसायला येत आहे मला जे जसं जसं ते पोर्ट्रे केलं आहे. कारण की माझ्या वतीने त्यांना काही मसाला मिळाला नाही त्या अँगलमध्ये बद्दल किंवा कोणाबरोबर. तर काहीतरी तर करावं म्हणून त्यांनी त्या एडिटमध्ये असं ते फिरवलंय की ते काहीतरी वेगळंच वाटायला पण तो लागलं. हात पकडण्याचा सीन तू बघितलास का? जे तुमचा फळांचा टास्क होता त्यावेळेला जे तुम्ही दोघांचे इशारे होते, डोळ्यांचे इशारे होते किंवा हात पकडणं होतं, ती क्लिप तू पाहिली असेल हो, आता? आणि ते बघूनच मला हसू येते की ते तसं नव्हतं. तेच मी सांगते, आम्ही जे गेम खेळायचो ना, तर आता टास्क चालला आहे आणि हा मला त्रास द्यायला म्हणून असं हे करतोय, सारखं मला हे करतोय. हा. तर मी त्याला बोलते, रागवतील बिग बॉस, नको करू. मी त्याला असं थांबवतीये, नको करू. Okay. आणि ते एडिट असं केलंय की मी त्याचा हात धरायला जाते. मी माझ्या कपाळावरच हात ठेवलं की बाप्पा काय म्हणजे काय दाखवताय, काय होतं. तर मजेदार आहे ते, म्हणजे असं काहीही नाहीये. हम्म. कारण मी तिकडे सुद्धा जशी होती तशी राहिली. तर असं काही असतं ना, तर मी ते मान्य केलं असतं. हम्म. ज्या अँगलमध्ये तुम्ही विचार करताय. तर काही नाहीच आहे तर मग का? म्हणजे मला असं वाईट पण वाटतं की एखाद्या मुलीबद्दल तुम्ही विचार करावा हम्म. की तिची बाहेरून पण जर्नी आहे, लाईफ आहे. तर उगाच खोटं खोटं बोलणं, नावं ठेवणं हम्म. हे छान नाहीये. कारण नेहमी आत पण मी हे बोलत राहिले, बाहेरच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण मी हेच बोलले की तुमच्या घरातली एक मुलगी गेली असं मला ट्रीट करा. तर तुम्ही आपल्या घराच्या मुलीबद्दल असं बोलाल का? बिना तिला विचारता. ते चूक आहे. आणि एखाद्या छान प्युअर फ्रेंडशिपच्या बॉन्डला तुम्ही उगाच एक वेगळा अँगल देताय, तेही चूक आहे. हम्म. आणि ते फनी पण आहे माझ्यासाठी की एडिटनी काय काय होऊ शकतं बाबा, म्हणजे तुम्ही काय काय गोष्टीला काय दाखवू शकता, हम्म. असं ते आहे. येस, पण करण जेव्हा बाहेर आला ना तेव्हा म्हणजे मग ते त्याच्या एका एपिसोडमध्ये तो बाहेर आल्यानंतर तू एक गाणं गायली होतीस तुमच्या ह्याच्यात, आणि त्याच्यानंतर करणने स्टोरी ठेवली होती की आजपासून मला हे गाणं आता खूप आवडायला लागले. सो कुठेतरी ते कनेक्शन प्रेक्षकांनी जोडलेलं आहे असंही वाटतं. सो ही फ्रेंडशिप आणि हे नातं आत्ता घराबाहेरही तसंच चालू राहणार आहे प्राजक्ता? हो, फ्रेंडशिप नक्कीच राहणार आहे आमची. आम्ही सगळ्यांचीच, ते बाल्कनी जे ग्रुप तुम्ही म्हणताय ना, ते सगळे मला असं वाटतं खूप मनाचे साफ लोकं. आणि त्यात मी रोशन दादालाही ॲड करणार. खूप साफ मनाचा. आणि काय म्हणतात की ते गाणं मला ते काय म्हणतात, ते भाऊच्या कट्ट्यावर काय त्याला नाव दिलं होतं, त्या कलाकार कट्टा. आता कलाकार कट्ट्यावर मी खूप गाणी गायली आहेत. आणि त्याचप्रमाणे ते गाणं गायलं होतं, कारण त्या गाण्याला मी आधी कव्हर केलंय आणि ते खूप पॉप्युलर झालंय, जाने क्या बात है. आणि करणनी स्टोरी लावणं ते मस्तीचंच एक पार्ट असेल हे, की यार आता लोक हे करतात तर आपण आणखीन चावी मारूया. तर हां. आणि भाऊनी जेव्हा म्हटलं तेव्हा मी हसून हेही म्हटलं, आणि मग नंतर मी म्हटलं की खरंच तो जेव्हा होता झोपू द्यायचा नाही अगदी, आणि आता तो गेलाय तर मला झोपायला मिळतं ॲटलिस्ट. तर तसं आहे. आता या सोबतच आरबीनेही भावना तुझ्याकडे व्यक्त केल्या होत्या की मला जर बायको हवी असेल तर ती तुझ्यासारखी हवी असेल. त्याने काहीतरी फिलिंग्स पण तुझ्याकडे बोलून दाखवलेल्या, गोड गळ्याची हवी वगैरे असं. त्याच्यावर तुझी काय रिएक्शन? तू ते मस्तीत घेतलंस त्यावेळेला बिग बॉसच्या घरात, पण तुला वाटत असं आरबीकडनं तसं इंटेन्शन आहे तुझ्या बाबतीत? मी तुला सांगू का, त्या घरात ना लोक काय बोलतायत आणि ते खरंच बोलतायत का हे जाणून घेणं खूप कठीण आहे. आणि मी तर मस्तीतच घेतलं, कारण मी ना आधीपासूनच क्रिएटर्सला पण इंटरव्ह्यू जेव्हा माझा पहिला झाला होता तेव्हा ते क्लिअरली सांगितलं होतं की मला हे असे अँगल्स आणि अशा लाईनीवर नाही जायचं आहे या घरात. कारण मला इकडे माझं व्यक्तिमत्व दाखवायचं आहे, मला इकडे गेम खेळायचं आहे, या गोष्टी नाही करायचं. तर ही क्लॅरिटी माझ्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच होती. तर हे असं झालंच नसतं. त्यांनी प्रयत्न पण केला असतं तरी नसतं झालं. कारण मी नाही बिलीव्ह करत की एखाद्या शोमध्ये येऊन तुम्ही रिलेशनशिप बनवा. मी नाही बिलीव्ह करत. तुम्ही एकमेकांना जाणून घ्या, फ्रेंडशिप करा. तसंच माझं सगळ्यांबरोबरच एक रॅपो मी बिल्ड करत होते. वर्सेस त्याचं बोलणं, मी तुला आधी पण प्रश्नामध्ये सांगितलं की बोलायचं काय आणि ॲक्शन काही करायचं, तर मग असं विश्वास कसं बसणार बरोबर कोणत्याही गोष्टीवर. ओके. आरबी घरात रिअल तसाच आहे का? कारण तो जेंटलमन म्हणून आता बाहेर सगळ्यांच्या समोर येतो, पण आरबी हा तसाच आहे का? आणि तन्वी ही स्पष्ट बोलणारीच आहे का? अर्थात तन्वीबद्दल तू बरंच बोललीस, पण मी आरबीबद्दलच तुला विचारेल की जसा तो एक पोर्ट्रे करतो की तो जेंटलमन आहे आणि आत्ताच तो भाऊच्या धक्क्यावर त्याला तन्वीच्या टास्कमध्ये तिच्या अंगावर बसल्यामुळे थोडंसं वेगळं डील झालं होतं. सो तुला वाटतं की तो जसा आहे तसाच त्या शोमध्ये दिसतोय का थोडासा वेगळा पोर्ट्रे करतो? मी त्याला आधीपासून ओळखत नाही, तर मला असं क्लेम करणं की तो जसा आहे तसाच आहे का चूक राहिले.
पण मी जे गेमच्या व्यतिरिक्त त्याच्याशी संभाषणं केली आहेत किंवा बघितलं आहे, मला असं वाटतं की तो गेमसाठी चेंज होतो आणि तो स्वतः पण त्यांनी स्वतःला खूप कॉन्ट्रॅडिक्ट केलं आहे त्याच्या शब्दांवरनंच. मला गेम रद्द करणं आवडत नाही, तर त्यांनी स्वतःनीच रद्द केलं आहे. मला कोणाच्या कॅरेक्टरवर जाणं आवडत नाही, पण तो स्वतः त्याच्यासाठी अगेन्स्ट उभं राहिला नाही. जेव्हा राखी आली होती आणि तिने रुचितासाठी एवढं काय बोलली, फक्त तुला रुचितावर राग आहे म्हणून तू त्याच्यासमोर त्या गोष्टीसाठी उभं न राहणं जे तुझ्या तत्वात बसत नाही, हे मला पटलं नाही आणि मी त्याला सांगितलं होतं. अशा खूपशा गोष्टी झाल्या ज्या त्याच्या कॉन्ट्रॅडिक्टिंग झाल्या. तर मला खरंच माहीत नाही तो खरंच काय आहे. मला हे नक्कीच वाटतं की तो गेमसाठी करतोय जे करतोय आणि खरा तो तसा नाही असं मला वाटतं. ओके. तुला एका वर्डमध्ये प्रत्येकाला डिस्क्राईब करायचं असेल तर मी तुला एक एक सदस्य विचारते, त्यांना फक्त एक वन वर्ड देशील. तन्वी. फेक. आर्मी. कॉन्ट्रॅडिक्टिंग. प्रभू. सिम्पथी. दीपाली. दीपाली ताईला आम्ही नंतर हे आगपेटी असं म्हणायला लागलो होतो. ओके. ओके. विशाल. मॅनिप्युलेटिव्ह. ओके. रेवा. सॉफ्ट. संस्कृती. कन्फ्युज्ड. ओके. राखी. एंटरटेनर. अनुश्री. पलटू. आय थिंक कुठला सदस्य मिस झाला नाही असं मला वाटतं. सो येस. सागर दादा. सागर दादा. येस. दादा. आणि बाकीचे अर्थात तुमचे जे ग्रुप बाहेर गेले ते तुमचे एक ग्रुप आहेच, बाल्कनी ग्रुप म्हणून, आणि तो आम्हाला आय थिंक बाहेरही छान असेच काही काही छान मोमेंट्स पाहायला मिळतील. प्राजक्ता, असं वाटतं तू इन्स्टा पोस्ट केली होती का, तर तू वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येशीलच, तर आता नवं माध्यम काय असेल प्राजक्ता, कुठल्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असेल? गाणं हे माझं एकमेव सर्वात स्ट्रॉंग माध्यम राहिलं आहे. म्युझिक आधीपासून राहिलं आहे आणि ते नेहमीच राहणार. बिग बॉस हे वन ऑफ द थिंग्स होती जे माझ्या लाईफमध्ये घडली आणि मी त्याला चेरिश करणार. ज्या गोष्टी मी लर्न केल्या आहेत त्या घरात राहून, पेशन्स, एन्ड्युरन्स, हे सगळं मी खूप व्यवस्थित चेक केलं आहे स्वतःचं की काय लेवल आहे माझं, आणि काही धडे जे मला मिळाले. पण त्याच्या आधीही माझं म्युझिक लाईफमध्ये होतं आणि नेहमीच म्युझिकच माझ्या लाईफमध्ये राहणार. तर गाण्यांच्या थ्रू मी लोकांशी कनेक्ट नेहमीच होणार. ओके. संकेत हे नाव माझं जाता जाता राहिलेलं, तो संकेतविषयी तुला काय वन वर्ड द्यायचा असेल? संकेतला मी डेफिनेटली म्हणेल की तो जसा आहे तसाच राहतो आहे, शार्प आहे आणि त्याची जर्नी मला असं वाटतं की पुढेपर्यंत जाणार. ओके. मला तुला जाता जाता एकच सांगायचं आहे, जेव्हा आम्ही लाईव्ह केलं होतं, मी स्वतः लाईव्ह केलं होतं, तेव्हा अभिजित सावंत तुझा मित्र, जे आपण आधीही बोललेलो, त्याने तुला खूप सपोर्ट केलेला आणि तू खूप छान उत्तम खेळतेस आणि तू फायनलपर्यंत पोहोचशील अशी आशा त्याने आमच्या लाईव्हमध्ये व्यक्त केलेली. सो कदाचित त्यालाही तुला खूप पुढेपर्यंत बघायचं होतं, तो तुला सपोर्ट करत होता. बस एवढंच एक मेसेज मला तुझ्यापर्यंत पोहोचवायचा होता, कारण आपल्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी अभिजितबद्दल तुला विचारलेलं आणि तू बोललेस की तू जाताना त्याला सांगून गेलेली, तर त्याविषयी तुला फक्त एक मेसेज द्यायचा होता. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.